नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये। आपल्या चॅनलचं नाव आहे मोनिका कोरडे ब्लॉग्स आणि मी आहे मोनिका। तर सर्व कसे आहात? मजेत असतील अशी अपेक्षा आहे। सर्वांनी आपली आपली काळजी घ्या। वातावरण चेंज होत आहे, त्याच्यामुळे लहान मुलांची वगैरे स्पेशली जास्त काळजी घ्यावी लागते अशा वातावरणामध्ये, कारण त्यांना लगेच इन्फेक्शन वगैरे होतं। तर तेच काहीसं मानसच्या बाबतीत सुद्धा होतंय। आता सध्या वातावरण चेंज होतंय, असं टेन्शनचं वगैरे काही कारण नाहीये, कारण वातावरण चेंज झाले की ते मुलांच्या तब्येतीवरती परिणाम करतच। तर त्यामुळे आज सकाळपासून काही मी ब्लॉगला स्टार्ट केलंच नाही। आत्ता वाजलेले आहेत 3:30, कारण सकाळी काम वगैरे पटपट आवरून हॉस्पिटलला घेऊन गेले होते मानसला। काल सुद्धा घेऊन गेले होते मी हॉस्पिटलमध्ये, पण ट्रीटमेंट आहे तिथे काल डॉक्टर नव्हते, त्यामुळे त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे तात्पुरता का होईना इलाज करूया ह्या हिशोबाने त्याला दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते। पण काय असतं ना, आईचं मन आहे ते व्यवस्थित ट्रीटमेंट झाल्याशिवाय म्हणजे संतुष्ट होत नाही, असं काहीच आहे माझं। म्हणजे त्याची ट्रीटमेंट ज्या डॉक्टरकडे आहे, जिथे आहे तिथे नेल्याशिवाय मला बरंच वाटत नाही। त्या डॉक्टरचं आणि आमचं बॉन्डिंग म्हणा किंवा काही वेगळं कारण असेल, पण त्या डॉक्टरनी जेव्हा सांगतील ते डॉक्टर की हां बाळ ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, टेन्शन घेऊ नका, असं म्हटल्याशिवाय मला बरंच वाटत नाही। म्हणून मग ह्यांच्या मागे लागले होते मी कालपासून की नाही त्या पिलूची ट्रीटमेंट जिकडे आहे त्यांच्याकडेच जाऊया। मग ह्यांनी रात्री कॉल केला होता की आम्ही येतोय डॉक्टर, आहात का तुम्ही? डॉक्टर म्हणले आता तर नाहीये, पण उद्या 1 नंतर तुम्ही कधीही घेऊन या, मी क्लिनिकमध्ये असणार आहे। म्हणून मग पटपट कामावरून 12:30 पावणे 1 वाजता आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि हॉस्पिटलमधनं 2:30-3 वाजले होते येण्यासाठी। तर मग हॉस्पिटलमधनं आलो तेव्हा मला आता बरं वाटते की हां ठीक आहे मानस आणि तो आत्ता झोपलेला आहे। म्हटलं तो झोपलाय तोपर्यंत थोडंसं ब्लॉग वगैरे शूट करूया, कारण तो उठल्यानंतर परत माहित नाही मला शूट करू देईल की नाही देईल, कारण त्याचं रडणं वगैरे थोडंसं चालू आहे। म्हणून आपली मायरा गेलेली आहे स्कूलमध्ये, आजपासून तिची तोंडी परीक्षा वगैरे चालू झालेली आहे। मग ती आल्यानंतर सुद्धा माझं ब्लॉग शूट होणार नाही। मला आज असं वाटत होतं की अरे या ब्लॉगला टाइम भेटतोय की नाही भेटतोय, कारण हॉस्पिटलमध्ये किती वेळ जाईल माहीत नाही। कारण काल जिथे आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो ते तर डायरेक्ट म्हटले होते ॲडमिट करावं लागेल, म्हणून थोडीशी मी घाबरले होते। म्हटलं काय होतंय काय नाही, पण त्याची ट्रीटमेंट आहे पिल्लूची। तिथे गेलो तर त्या डॉक्टरनी सगळं व्यवस्थित समजून सांगितलं। म्हटले व्हायरल आहे, तुम्ही एवढं लगेच हायपर वगैरे होत जाऊ नका, टेन्शन घेत जाऊ नका असं सांगितलं। मग त्यांनी रिपोर्ट वगैरे पाहिले तर त्यांनी त्यावरचे मेडिसिन वगैरे दिलेले आहेत, म्हणून आता एकदम रिलॅक्स झालेले आहे मी। आणि मायराचे पेपर आहेत ते तिचं थोडंफार मला अभ्यास वगैरे ती आल्यानंतर घ्यावा लागेल। मग म्हटलं 5च्या अगोदर जे काही आपलं काम आहे ते सगळं आटपून परत नंतरचा जो काही वेळ असेल तो मुलांसाठी द्यावा, म्हणून आता ब्लॉग शूट करायला बसलेली आहे मी। तर बघा मित्रांनो, जेव्हा मला गरज असते तेव्हा माझ्यासोबत कुणी सुद्धा नसतं। मला गरज म्हणजे मुलं आजारी असतात त्यावेळेसच मला असं वाटतं की कुणीतरी आपल्या सोबत असावं, निदान काम नाही करू देत त्यांनी, पण निदान मुलांना घेऊन बसतील, इकडे तिकडे फिरवतील। कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल की आजारी असल्यानंतर स्पेशल एक माणूस मुलांसाठी पाहिजेच असतं। मग त्यांना फिरवणं आलं, त्यांना खेळवणं आलं, त्यांना नादी लावणं आलं, अशा कारणासाठी। आणि घरातली कामं तर काय ते काही माझ्यासाठी जास्त नाहीयेत, ते काम एवढं पटपट करून मोकळी होते मी, मला त्या कामाचं काही सुद्धा वाटत नाही। पण मुलं आजारी असल्यानंतर मला असं वाटतं की हक्काचा असं माणूस घरामध्ये असायला हवं। पण प्रत्येक वेळी मीच त्यांना म्हणायचं का या तुम्ही, मला तुमची गरज आहे, मुलं आजारी आहेत। त्यांना पण मनाने कळलं पाहिजे ना, कधीतरी 15 दिवसातनं महिन्यातनं एखादी का होईना चक्कर मारावी वगैरे। प्रत्येक वेळी मी फोन करायचा येऊन जावा, त्यावेळेस त्यांना यायला हे होतं, त्यामध्ये पण 100 कारणं देऊन मोकळे होतात। असं तर नाहीये ना माझ्यासारखं की एवढे लहान लहान लेकरं आहेत किंवा रडणारं पडणारं कुणी आहे मागे।
म्हणजे प्रत्येक गोष्टीला मीच ह्यांना सांगावं, मीच म्हणावं, मीच बोलवावं. मला तर ही गोष्ट खरं खटकते बरं का. कारण मायराच्या वेळी नाही कुणी आलं आणि आत्ता मानस जरा थोडंसं आहे, मला पण 2 मुलांचं करणं वगैरे होत नाही, जरासं यावं, मदत करावी. माणसाला कसं आपुलकी निर्माण होण्यासाठी काही पुढाकार असतो ना, हा पुढाकार कुणी घ्यायलाच तयार नाहीये. की नंतर आपल्याला पण वाटावं की बाबा आपल्यासाठी एवढं करतायत, मग आपण पण त्यांना तेवढं केलं पाहिजे त्यांच्यासाठी. असं कुणीच नाही. मरते मर, करते कर. आपुलकीनं, माणुसकीच्या नात्यानं म्हणा किंवा काय, कुणी जवळ येणारच नाहीये. असं काही झालं ना मुलांच्या बाबतीत, तेव्हा मला टेन्शन येतं आणि तेव्हा असं वाटतं की अरे आपोआप यायला पाहिजे, मनाने यायला पाहिजे. समजतंय त्यांना, एवढे लहान लेकरं आजारी आहेत. माझे ब्लॉग सुद्धा पाहत असतात, त्याच्यातून त्यांना समजतं की मुलं कधी खेळतात, कधी आजारी पडतात. काहीच नाही, कधीच नाही. मग परत मी बोलले की माझं तोंड दिसतं, मग मला जे काय असतं ते खरं आणि तोंडावर स्पष्ट लागतं. एकतर मी मागे पुढे कोणाचा विषय काढत नाही, जे काही असेल ते समोर बोलून मोकळी होते. जाऊ द्या, सोडा. हा विषय काढला ना मी, मला त्रास होईल. तर बघा अशा कारणानं टॉपिक चेंज करते मी. बघा अशा कारणानं मी सकाळी काही शूट वगैरे डेली रुटीन मधला कुठलाच शूट केला नाही मी. कुठल्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला पार्ट तो पाहायला मिळणार नाही आहे. कारण सकाळी 7-7:30 वाजता उठलो असेल आम्ही. कारण मानस पूर्ण रात्र त्यांनी काय व्यवस्थित झोपू दिलं नाही. त्याचं रडणं वगैरे सारखं चालूच होतं. अर्ध्या तासाला तो उठत होता. त्याच्यामुळे मी सकाळी मला लेटच झालं उठायला. 7-7:30 वाजले आणि उठले की मी मुलांना घेऊन वरती गेले होते. उन्हामध्ये थोडा वेळ म्हटलं बसून खेळून त्यांच्यासोबत आले की त्यांना बरं वाटेल, दोघांना सुद्धा. म्हणून त्यांना थोडंसं वरती खेळणी वगैरे घेऊन गेले. थोडा वेळ बसले आणि नंतर खाली आले. मग त्या दोघांचा पण नाश्ता वगैरे बनवून परत वरती त्यांना घेऊन गेले. तर ते पण मी शूट काही घेतला नाही. आणि आत्ता हेच रुटीन असणार आहे माझं. उठल्याबरोबर मुलांना वरती टेरेसवरती थोडा वेळ का होईना खेळायला न्यायचं. नंतर त्यांचा चहा नाश्ता त्यांना वरती देऊन यायचं. काय असेल ते घरातली कामं. कारण घरातली कामं तर आत्ता जन्मालाच लागलेली आहेत, ते काय मरेपर्यंत संपणार नाहीयेत. पण त्या कामांमुळे मुलांकडे दुर्लक्ष व्हायला नको, म्हणून त्यामुळे घरातली कामं कधी का होईना आजच्या अगोदर मी कसं करायचे, कामांना जास्त महत्व द्यायचे. ते झालंच पाहिजे, स्वच्छता झालीच पाहिजे, सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं वस्तू ठेवल्याच पाहिजेत. पण आता तसं नाही. आता जास्त मुलांकडे लक्ष देणार आहे. कारण मला पण कळून चुकलंय ते आजारी असल्यानंतर किती त्रास देतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा कुणी मदतीला नसतं. त्याच्यामुळे थोडंसं त्यांच्याकडे जास्त लक्ष देणार आहे. माझ्यासारखी प्रत्येकच लेडीजला असा त्रास असणार आहे. कारण नाही कळत नातेवाईकांना, जेव्हा गरज असते ना तेव्हा येत नाही, आणि जेव्हा त्यांना गरज असते ना तेव्हा मग नाते गोते वगैरे सगळं त्यांना आजारी पडतात. किंवा ते जेव्हा, म्हणजे असं नाही व्हावं कोणाच्या बाबतीत, पण ते जेव्हा आजारी असतात किंवा काय असतात तेव्हा त्यांना मग बाकीची नाती वगैरे दिसायला लागतात. पण तुम्ही पण काहीतरी रोल आहात, तुमचा पण काहीतरी पार्ट आहे. नातवंड आहेत. फक्त माझी नात आणि माझा नातू म्हणून काही होत नसतं. त्याच्यासाठी ते कर्तव्य सुद्धा तितक्याच प्रमाणामध्ये निभवावं लागतं. बोलायचं माझी नात, माझा नातू, माझं हे, माझं ते. पण त्या कर्तव्यात कुठे तुम्ही उभा राहताय? प्रत्येक वेळी आपणच फोन करायचा, येऊन जावा, येऊन जावा, येऊन जावा, येऊन जावा. चला मित्रांनो, आजची परिस्थिती अशी आहे माझी. हीच परिस्थिती कायम राहील असं काही नाहीये ना. कारण एवढे सगळे दिवस मी हालाकीचे पाहिले आणि मग आजचाच दिवस राहील का? नाही राहणार. हा पण दिवस निघून जाईल. पण जे काही असतं ना ते मनामध्ये असं, मनाला माझ्या टोचत राहतं. आणि परिस्थितीमुळे किंवा कशामुळे असा चिडचिडा स्वभाव होऊन गेलेला आहे. जिथं चुकतं ना तिथे असं चिडचिड होते. चुकीचं दिसलं की मग तळपायाची आग मस्तकाला वगैरे जाते. असं काहीच होतं माझं. पण त्याच्यातनं पण सावरण्याचा प्रयत्न करत असते नेहमी. तर चला बघा आजच्या ब्लॉगमध्ये, आजचा ब्लॉग हा आपला असा असणार आहे. कारण डेलीचं रुटीन वगैरे काही दाखवू शकले नाही मी.
माणूस जोपर्यंत म्हणजे जेव्हा मुलं व्यवस्थित आणि खुश आनंदी असतात, खेळत असतात, तेव्हा मला समाधान वाटतं. ते जर खेळत वगैरे नसतील, रडत पडत असतील, तर माझं सुद्धा लक्ष कुठेच लागत नाही. अजून जेवण सुद्धा नाही केलं, अजून जेवण करायचं आहे मला. पण म्हटलं अगोदर जे काही असेल ते हॉस्पिटलचं होऊ द्यात, नंतर जेवण. आल्यानंतर सुद्धा मानसला झोपवलं आणि म्हटलं पण नंतर करूया. आणि परत आठवलं की अरे ब्लॉग पण आजचा राहिलेला आहे आपला शूट करायचा. म्हटलं मग आता ब्लॉगच बनवून नंतर जेवण करूया. तर बघा असं आहे, मला असं वाटतं की जेव्हा ज्या व्यक्तींची गरज असते तेव्हा त्यांनी यायला पाहिजे. नंतर त्यांची जेव्हा असं काही वेळ येईल तेव्हा मी हक्काने जाईल ना, तेव्हा मला असं आठवणार नाही तुम्ही आले नव्हते मग मी काय येऊ. मी तर असं करणार नाहीये. पण एक त्यातलं उदाहरण तुम्हाला सांगतेय. ज्यावेळी ज्या व्यक्तींची गरज असते त्यावेळी त्या व्यक्तींनी तिथे हजर व्हायलाच पाहिजे, 100% व्हायला पाहिजे हजर. कारण काय असतं ना, वेळ निघून जाते पण मनात काही गोष्टी अशा घर करून राहतात ना की त्या कितीही काहीही केलं, नंतर तुम्ही कसेही वागलात तरी ते नाही जात मनातनं. तर चला बाय बाय. मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांनी काळजी घ्या, कारण काही गोष्टी मला खटकतात, त्या अशाच खटकत राहतात.